मला असं वाटतं की अफजल खानाचं थडगं हे त्या ठिकाणी आहे। त्याच्यात मागणी जर काही करायची असेल तर ही मागणी केली पाहिजे की जे लोक अफजल खानाच्या थडग्यावर जाऊन त्या ठिकाणी फुलं वाहतात त्यांची मानसिकता या महाराष्ट्रात कशी ठेचता येईल याचा विचार आपण पहिले केला पाहिजे। बाकी ते जे थडगा आहे ते अनेक वर्षापासून ASI प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे। ते देशाच्या कायद्याने ASI कडे गेलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना या गोष्टीचा गर्व असला पाहिजे की ज्या स्वराज्याचा नाश करण्याकरता औरंगजेब महाराष्ट्रात आला, वर्षानुवर्ष महाराष्ट्रात राहिला, स्वराज्य तर नष्ट झालं नाही पण त्याच औरंग्याचं थडगं हे महाराष्ट्रामध्ये तयार झालं। हे थडगं सगळ्या लोकांना सांगत राहील की ज्या ज्या वेळी स्वराज्यावर आणि सनातनवर कोणी आघात करेल त्याचे थडगं अशाच पद्धतीने तयार होईल। मला असं वाटतं की अशा पद्धतीनं बोलून काहीही त्या ठिकाणी हासिल होत नाही। अशा पद्धतीनं बोलणं देखील चुकीचं आहे आणि रक्षण करण्याकरता महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलीस हे पुरेसे आहेत, इतर कोणाची आवश्यकता नाही।